याचा खुलासा तुम्ही असणारा करा, आम्हालाही करा आणि जनतेलाही करा। अमेरिकेच्या इंटरेस्टला भारताचा इंटरेस्ट तुम्ही का जोडलात आणि ही तुम्ही धोक्यात का आणली ह्याचा खुलासा करा। बरोबर आहे, इराणने आम्हाला मदत केली, आताही त्यांनी असणारा तेल आणि गॅस दोन्ही असणाऱ्या बोटी सोडलेल्या आहेत, पाठवलेल्या आहेत, तेव्हा आम्ही इराणच्या विरोधात का? ते कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, याचप्रमाणे सामान्य माणूस सुद्धा मोठ्या संख्येने आहे। आम्ही या मोर्चाचा कुठेच प्रचार केलेला नाही, आम्ही फक्त केला आणि लोकांना आवाहन केलं की ज्यांना वाटतंय की हो सगळे आहेत आणि आम्ही तिथे असताना हे केलं होतं की ज्यांना वाटतंय की मोदीने देशाला विकलेलं आहे त्या सगळ्यांनी यावं। लोक नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहेत आणि काही गाड्या ज्या आहेत त्या अडवलेल्या आहेत याची आम्हाला माहिती आहे। संघ कार्यालयात पत्रक आम्ही देऊन आलेलो आहोत, अजून हे प्रकाश आंबेडकर पुन्हा तिथे मी आता हो आम्ही असताना तिथे देशाला गुलाम का पुन्हा करताय हाच प्रश्न आम्ही असताना मोहन भागवतांना विचारायला आलो होतो, पण सकाळीच मोहन भागवत निघून गेले आणि त्याच्यामुळे हा प्रश्न विचारता आला नाही। आता आता तुम्ही निघाले, परवानगी नाकारली, कुठपर्यंत जाणार आहात? आम्हाला जिथे जायचं तिथे आम्ही जाऊ। पोलिसांनी अडवल्यावर पोलिसांचं काय म्हणणं आहे? तिथे गेल्यानंतर आता काही बोलत विचारलेलं आहे, आमचं उत्तर मिळेल का असं नाही मिळालं तर असं दिल्लीमध्ये सांगितलेलं आहे, दिल्लीमध्ये मोर्चे निघतील। देश मी नाही, मी 5 निवडणुकांचा उल्लेख सह आता त्या 5 राज्याच्या निवडणुका काँग्रेसला, TMCला, डाव्या पक्षांना जिंकायचं असेल तर त्यांनी हे वातावरण तापत ठेवलं पाहिजे। पण मोहन भागवत आज दिल्लीला निघून गेले, हो आता त्यांचा इश्यू आहे। प्रकाश आंबेडकर जी आपल्यासोबत होते, सुजात आंबेडकर सुद्धा आपल्यासोबत आहे। सुजातजी काय सांगायला, आज मोर्चा निघाला तुमच्या वडिलांच्या नेतृत्वात? पहिले झाला आज RSS वरती हा भारताच्या इतिहासामधला पहिला मोर्चा निघालेला आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की RSSनी जे पंतप्रधान बसवलेत ते एप्स्टीन फाईलमुळे नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प समोर झुकलेत, वाकलेत आणि त्याच्यामुळे सगळे निर्णय हे ट्रम्पच्या मर्जीने घेतात। आणि म्हणून आमच्या संघाला म्हणणं आहे की तुम्ही जर स्वतःला देशभक्त म्हणत असाल तर राष्ट्रभक्त असा एक पंतप्रधान असावा जो भारताच्या आणि नागरिकांच्या हिताची गोष्ट करेल, जो ट्रम्पच्या म्हणण्याप्रमाणे देश विकणार नाही। तुम्ही पंतप्रधान हटवण्याची मागणी करतायत एक प्रकारे, बरोबर? काय वाटते, RSS हटवेल का? तो RSSचा प्रश्न आहे। जर RSSला त्यांची देशभक्ती दाखवायची असेल आणि जर RSSला असेल तर ते या देशाला विकणाऱ्या पंतप्रधानाला हटव। आज तुमच्या मोर्चाला कुठेतरी परवानगी सुद्धा नाकारली आहे, तरी तुम्ही या मोर्चात सामील झालात ना, स्वागत आहे तुमचं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।